घुमली आहे, घुमतो या आवाज, महाराष्ट्राच्या वाघाचा हा नवा नवा अंदाज. ओ ललकारी ही घुमली आहे, घुमतो या आवाज, महाराष्ट्राच्या वाघाचा हा नवा नवा अंदाज. बंध बांधुनी शिवसेनेचा शपथ घेतली आज, अन्यायाने पेटून उठतो सेनेचा युवराज. बंध बांधुनी शिवसेनेचा शपथ घेतली आज, अन्यायाने पेटून उठतो सेनेचा युवराज. थँक्यू, धन्यवाद. मॅच ऑन होते. चला, येस, दोन्ही टीमचे 12th मॅच देखील आलेत. प्रथमेश स्ट्रायकिंग एंडला. स्ट्रायकिंग एंडला प्रथमेश म्हणजे पतू पाटील, मॅन फ्रॉम वाडेघर. या देखील पहिला चेंडू अगदी ड्राईव्ह केलाय, खूप चांगला ड्राईव्ह केलाय. बघतोय मिड ऑफ वरती क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. एकही धाव मिळणार नाहीये. पहिला चेंडू हा निर्धाव येतोय, डॉट बॉल येतोय. अरुण गोलंदाजी मार्क वरती. पहिलं षटक महत्वाचं षटक आहे. ते पहिलं षटक ना पॉवर प्लेचं, ज्यात फक्त 2 खेळाडू आपल्याला 15 यार्डच्या बाहेर पाहायला मिळतात. दोन्ही खेळाडूंचा उल्लेख आपण केला तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग पाहायला मिळतोय. ती डीप एक्स्ट्रा कव्हर देखील पाहायला मिळतो आपल्याला. बॉल अगदी बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा कट करायचा प्रयत्न केला होता. स्वतःचा जीव धोक्यामध्ये इथे चांगलं क्षेत्ररक्षण केलं. फॉलो थ्रू मध्ये डायरेक्ट हिट लागणं गरजेचं होतं. डायरेक्ट हिट नाही हिट होत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं बॅकअप देखील करण्यात आलं. ती मिडॉन वरती क्षेत्ररक्षक तैनात होता, तो यशांच्या अगदी जवळ गेला, समीप गेला, चेंडूला मैदानात ठेवण्याचा प्रयत्न केला आणि एक धाव इथे नक्कीच मिळते. सुनील येतोय स्ट्रायकिंग एंडला. सुनील विश्वकर्मा गांगुली या खेळाडूंनी अगदी अंडरआर्म क्रिकेट दणानून सोडलाय. ती आपलं नाव, आपल्या नावासोबतच कल्याण रिजनचं नाव देखील त्या शिखरावरती नेण्यामागे खूप मोठा वाटा असेल. त्यातील एक खेळाडू म्हणजे सुनील विश्वकर्मा. आता बॅटिंग कशी करतोय. पहिलाच बॉल स्विचरचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, अगदी स्वीप केला होता. खेळाडूच्या हातामध्ये चेंडू, ती गॅप शोधणं तेवढंच गरजेचं असणार आहे. आणि तेवढं चातुर्य यशांच्या मागे आपण बघतोय सागरचं देखील आहे. सागरला देखील माहिती आहे, अनेक वर्ष एका संघामध्ये चांगली कामगिरी केली. आज इथे प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकांच्या विरोधात कामगिरी करावी लागणार आहे. नेक्स्ट बॉल यावेळी देखील पुन्हा एकदा कट करायचा प्रयत्न केला होता, अगदी स्क्वेअर कटचा प्रयत्न केला. चेंडू फक्त बॅटची कडा लागते. काय सुदृढ गोलंदाजी होते अरुणची. अगदी पहिलं षटक फेकतोय, त्या पहिल्या षटकामध्ये 4 चेंडूंचा खेळ झाला आणि त्यात फक्त आणि फक्त एकच धाव दिली आहे. हे मनाला वावगं ठरणार नाहीये. आतापर्यंतचं पॉवर प्लेचं ना सर्वात चांगलं षटक तर नक्कीच फेकलंय. 4 चेंडू आणि फक्त एक धाव दिली आहे. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघूया आता सुनील देखील कमबॅक करतोय का. नेक्स्ट बॉल बॅची खडा, बॅची एज लागते. कॅच होतं लेग साईडला, चेंडू निघून गेलाय ऑफ साईडला. एकच धाव इथे मिळणार आहे. बॅटची फक्त कडा. काय सुदृढ गोलंदाजी होत आहे. ती प्रत्येक चेंडू योग्य त्या स्पॉट वरती लँड होतोय. स्पॉट वरती लँड झाल्यानंतर वळण देखील घेतोय आणि अगदी संपूर्णपणे ना डॉमिनेट केलं या 5 चेंडूंवरती. 5 चेंडू आणि 2 धावा झाल्या धाव फलकावरती. शेवटचा बॉल या पॉवर प्ले मध्ये. बघूया त्या शेवटच्या बॉलवरती आक्रमण करावं लागणार आहे. ते आक्रमण होत आहे का. समोरील बॅटिंग करत असताना स्ट्रायकिंग एंडला प्रथमेश कडून ते आक्रमण होत आहे का.
फ्रॉम वाडेगर, एक चांगला खेळाडू आहे. अंडरआर्म क्रिकेट असू देत, ओव्हरआर्म क्रिकेट असू देत, त्याच्याकडे देखील अनुभव प्रचंड आहे. तो अनुभव असणं गरजेचं आहे. तो अनुभव असताना देखील ना तो पणाला इथे लावणं गरजेचं आहे. कारण ही देखील मॅच तेवढीच मोठी आहे, हा देखील सामना तेवढाच मोठा आहे. KWPL आपण पाहतोय, सीझन 2 मध्ये आपण आहोत. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. या देखील अगदी पुढातला चेंडू होता आणि पंचांचा बोट इथे आकाशाकडे जातोय. विकेटचं होत आहे पतन. शेवट इथे गेलाय गोड. अरुणनी घेतली आहे शेवटच्या चेंडूवरती विकेट. धावे हो शिवसेना, मायभूमीच्या त्यागासाठी जागी हो शिवसेना. नाही कधी तुटणार बाळ, नाही कधी विजणार मशाल. उद्धव साहेबांसाठी, उद्धव साहेबांची आहे हो शिवसेना. नाही झुकणार हो शिवसेना, नाही संपणार हो शिवसेना. उद्धव साहेबांची आहे हो शिवसेना. नाही झुकणार हो शिवसेना, नाही थँक्यू, धन्यवाद, थँक्यू सो मच. धन्यवाद, थँक्यू सो मच डीजे. आणि नुकताच मिळालेल्या माहितीनुसार एक प्रेक्षणीय सामना देखील आपल्या भेटीस येणार आहे. तो असणार आहे KDMC विपक्ष पोलीस दळ. आणि येस, KDMCचे सगळेच अधिकारी, वरिष्ठ अधिकारी असतील, पोलीस दळातील देखील वरिष्ठ अधिकारी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. प्रेक्षणीय मॅच आजच्याच दिवसात आपल्याला पाहायला मिळेल. वा, अजून एक चांगली बातमी आपल्यापर्यंत इथे पोहोचते. ते आयोजन, नियोजन आणि त्याला साजेचा असा क्रिकेटचा खेळ देखील आपण पाहतोय. पहिला चेंडू अगदी बाहेरच्या दिशेने फेकलेला चेंडू होता. लेक्समच्या बाहेरचा हा चेंडू आहे. जाऊ दिलाय, चांगला लीफ केला. एक धाव इथे नक्कीच मिळणार आहे. आणि आतापर्यंत ना कम्प्लीट डॉमिनेशन पाहायला मिळते आपल्याला. विनायक साऊंड्स अँड लाईट्स या टीमचं कम्प्लीट डॉमिनेशन बघतोय आपण. पुढचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती कृष्णा आहे. हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला होता. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स इथे होत आहे. येस, खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. जीवनची आपण पाहतोय, जीवन आणि सुनील अशी ही जोडी आता आपण बघतोय. झाल्या 4 धाव फलकावरती. आणि थोडंसं संयमता पाहायला मिळते, थोडीशी शांतता आपल्याला पाहायला मिळते मैदानात. कारण चांगली गोलंदाजी होते. हा संयमाच्या मागचं कारण एकच आहे की ती गोलंदाजी खूप चांगली होते. योग्य त्या टप्प्यावरती चेंडूला लँड करण्याचं कार्य राहिलंय. ते कार्य आतापर्यंत चोखरीते पार पाडलंय. पहिलं षटक अरुणनी देखील फेकलं. त्या षटकामध्ये देखील खूप कमी धावा दिल्यात. आणि इथे या षटकामध्ये देखील कृष्णाने ना आतापर्यंत एक चेंडू एकच धाव दिली आहे. प्रेक्षणीय सामना जो आपल्या भेटीस येणार आहे, KDMCचे वरिष्ठ अधिकारी आणि त्यांच्यासोबतच पोलीस दळातील देखील वरिष्ठ अधिकारी, असा हा प्रेक्षणीय सामना आपल्या भेटीस येणार आहे. खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी आणि त्यांच्यासोबतच KDMCचे वरिष्ठ अधिकारी, असा हा प्रेक्षणीय सामना आपल्या भेटीस देखील येणार आहे. मॅच ऑन. जीवन येतात आता स्ट्रायकिंग एंडला. आणि लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन हे मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न केला आतापर्यंत स्वर्गीय बंटीदादा पष्टे या संघाने. सुनील विश्वकर्मा आहे, त्याला देखील माहित आहे ना की कुठल्या गोलंदाजाला आपल्याला टार्गेट करायचं आहे. शेवटपर्यंत एक मुख्य खेळाडू, एक प्रमुख खेळाडू आपल्या खेळपट्टीवरती असतो ना, तर येणाऱ्या प्रत्येक बॅटरला तो कॉन्फिडन्स असतो. आणि तसंच काहीतरी आतापर्यंत सुनील देखील करून दाखवले. धावा कमी आहेत, पण इथून अग्रेसर होणं, अटॅक करणं गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल स्विच हिट करायचा प्रयत्न केला. इथे देखील टाइम व्यवस्थित झालेला नाहीये आणि एक धाव इथे कंप्लीट होणार आहे. डायरेक्ट हिट झाला असं तर नक्कीच पंचांकडे लेग बाय स्वरूपाची ही धाव असणार आहे. धाव येणं गरजेचं. धाव त्या कशा येत आहेत ते जास्त इम्पॉर्टंट नाहीये. कारण अंडरआर्म क्रिकेट आहे, फास्ट क्रिकेट आहे, फ्युरियस क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. अगदी 5 षटकांची मॅच, 30 चेंडूंचा खेळ. आणि त्या 30 चेंडूंमध्ये ना आतापर्यंत जर आपण बघितलात, आपण विचार केला तर त्या 30 चेंडूंवरती 50 धावाही बनल्यात, 40 धावाही बनल्यात. त्यांचं संरक्षणही झालंय आणि 70 धावा देखील बनल्यात. तर फायटिंग टोटल विचार केला तर 40 ते 45 धावा या फायटिंग टोटल नक्कीच असू शकतात. नेक्स्ट
नेक्स्ट बॉल स्विचचा लाजवाब फटका, गोळीच्या वेगाने चेंडू निघून गेलाय मैदानाच्या बाहेर. येतोय चौकार सुनीलच्या बॅटमधून. घेऊ आणि जिथे आपण बघतोय ना धावसंख्या थोडीशी कमकुवत पाहायला मिळाली होती. ह्या चौकारानंतर धावसंख्या नक्कीच आता 9 झाली आहे धावफलकावरती. 9 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल अगदी खूप चांगला लीव केला आणि हेच ते दडपण आहे. हा असतो तो प्रेशर आहे जेव्हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो. एखाद्या चांगल्या चेंडूवरती आपण चौकार किंवा मोठा फटका खेळला त्यानंतर गोलंदाजावरती देखील तो दडपण असतं, ते दबाव असतं. त्या दबावाखाली हा चेंडू अतिरिक्त लक्ष्यमच्या बाहेर चेंडू फेकलाय. वाईट बॉल इथे देखील येणार आहे. धावसंख्या आता दुहेरी आकड्यावरती म्हणजेच 10 धावा धावफलकावरती आहेत. एका घडीच्या मोबदल्यात प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहतोय स्वर्गीय बंटीदादा पष्टे हा संघ. या संघाचा नक्कीच आयकॉन खेळाडू म्हणजेच सुनील विश्वकर्मा उर्फ गांगुली हा खेळतोय, हा खेळ करतोय, एका लढव्यासारखा लढतोय त्या मैदानावरती. बघूया ती लढत कुठपर्यंत जाणार आहे, कुठपर्यंत ती धावसंख्या घेऊन जाणार आहे. 10 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल यावेळी देखील पुन्हा एकदा ना अगदी लेट खेळण्याचा प्रयत्न केला होता. जी फ्लाइंग स्लिप आपण बघतोय त्याच्या अगदी बाहेर चेंडू मारण्याचा प्रयत्न, पण चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक कृष्णाने देखील आपल्याला करून दाखवलं. बॅटची बॉटम एज लागते आणि चेंडू अगदी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. यावेळी देखील पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. खरकटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी झाली आहे. त्या अटेम्प्ट वरती बघा, पहिल्याच अटेम्प्ट वरती चेंडूला कलेक्ट केला. कलेक्ट केल्यानंतर ना फेकी देखील ऑन दी हँड्स, ऑन द स्टंप करण्याचा प्रयत्न केला. चांगली फिल्डिंग करणं देखील, करत राहणं देखील तेवढंच गरजेचं आहे. चार चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 11 धावा धावफलकावरती. येस, 5 चेंडूचा खेळ झाला, बरोबर आहे. लास्ट बॉल या षटकामध्ये कृष्णा गोलंदाजी मार्कवरती. यावेळी चेक केलाय. येस, इट इज अ गुड चेक. चांगला चेक केलाय. अंडरआर्म क्रिकेटमध्ये नेहमी आपण पाहतो ना, हे देखील अस्त्र असतं गोलंदाजाकडे. आणि अंडरआर्म क्रिकेट असू देत, कुठल्याही प्रकारचा खेळ असू देत, तो आपल्या फिजिकल फिटनेसला नक्कीच टेस्ट करत राहतो, पण त्याहून जास्त आपल्या मेंटल टफनेसला देखील टेस्ट करत असतो की आपण मेंटली किती प्रिपेअर्ड आहात. कुठला गोलंदाज काय गोलंदाजी करतोय, त्याची काय स्ट्रॅटेजी असणार आहे, काय डावपेच असणार आहेत आणि त्याच्या विरुद्धातच कामगिरी करावी आपल्याला कशी लागणार आहे. जीवन आता स्ट्रायकिंग एंडला. लास्ट बॉल या षटकामध्ये देखील शिल्लक आहे. बघा, तो चेक केला चेंडू आणि त्यानंतर आपण बघितलं तर क्षेत्ररक्षणामध्ये देखील वारंवार बदल करण्यात आला. जो कव्हर्सचा खेळाडू होता त्याला आता 15 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आहे. जो मिडॉनला क्षेत्ररक्षण होता त्याला अगदी आता लॉंग ऑन वरती पाठवलंय. वारंवार पुन्हा एकदा बदल क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय. डीप बॅकवर्ड पॉइंटला अगदी शॉर्ट फाईन वरती आणण्यात आलाय. लास्ट बॉल या षटकामध्ये. यावेळी देखील स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा ट्रॅप होता, हा जाळा रचला होता, त्या जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. ज्या दिशेला खेळाडूला आपण मागच्या चेंडूवरती तैनात केलं त्या दिशेला ही कॅच कंप्लीट करण्यात आली आहे आणि अजून एक मोठा झटका लागतोय स्वर्गीय बंटीदादा पष्टे या संघाला. मुख्य व्यासपीठावरती आपले माननीय सुचितजी आहिरे साहेब यांचं देखील स्वागत असणार आहे.
युवा उद्योजक सुचित अहिरे साहेब आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत मी करतो. याचं आपलं देखील वेलकम असणार आहे आपल्या ह्या KWPL मध्ये. अरुण पुन्हा एकदा आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये येतोय आणि वैयक्तिक हे दुसरं षटक म्हणजे शेवटचं षटक त्याच्या स्पेलमध्ये असणार आहे. आणि संघाचा विचार केला तर संघाच्या तिसऱ्या षटकामध्ये तो येतोय. त्याला गोलंदाजी कशी करावी लागणार आहे कारण सुनील आहे. सुनीलला माहिती आहे आता इथून माझ्या खांद्यावरती ती जबाबदारी आहे संपूर्ण संघाची, ती मला पार पाडायची. शेवटच्या क्षणापर्यंत लास्ट बॉलपर्यंत त्या खेळपट्टीवरती सुनीलचं राहणं संपूर्ण टीमसाठी खूप गरजेचं आहे. धावा आहेत 11 धावफलकावर. यावी अगदी बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा चांगला फटका आहे. धावा किती मिळणार आहेत? धावा इथे मिळणार किती आहेत बघा. स्पर्धेचा नियम जर पडद्याला चेंडू अगदी ब्रश होऊन गेला, आदळून गेला तर चौकार मिळेल, पण जर पडद्याच्या वरून चेंडू निघाला ना तर फक्त एकच धाव आपल्याला मिळणार आहे. पण फटका बघा किती अप्रतिम होता जर आपण आपल्या लाईव्ह वाहिनीवरती एन्जॉय करत असू. येस, नो डाऊट. जाऊयात आपल्या टेक्निकल टीमकडे. चला, अंपायरचा रिव्ह्यू हा असणार आहे. रिव्ह्यू आपल्याला चेक करायचा आहे की चेंडू अगदी पडद्याला अदळला आहे का, की चेंडू अदळला नाहीये आणि डायरेक्ट बाहेर गेला. डायरेक्ट नाहीये तर टप्पा नक्कीच वन बाउन्स झालाय चेंडू. पण जर पडद्याला अदळला असेल, कुठेतरी छोटासा जरी स्पर्श झाला असेल ना तर हा चौकार मिळू शकतो. चला बघा प्रेक्षक मायबाप, आपल्याला देखील एक कडकडीची विनंती असणार आहे कारण हा पडद्याचा नियम ना खूप महत्त्वाचा आहे. तर जे पडद्याशी अगदी निगडीत बसल्यात ना त्यांना विनंती असणार आहे, चेंडू जोपर्यंत पडद्याच्या बाहेर येत नाहीये आपण प्लीज त्याला हाताळण्याचा प्रयत्न करू नका. एक एक धाव खूप महत्त्वाची आहे. तर एक एक धाव इथे खूप महत्त्वाची आहे. जर चेंडू पडद्याला अदळत असेल, कुठल्या आपल्या प्रेक्षक मायबापांनी त्या चेंडूला स्पर्श केला, हाताळला, तर एक एक धावेने ना मॅचला इथे कलाटणी लागते. तर प्रेक्षकांना आपल्याला कडकडीची विनंती आहे की आपण चेंडू जोपर्यंत पडद्याच्या बाहेर येत नाहीये आपण प्लीज त्याला हाताळू नका. क्रुशियल मुवमेंट आहे, खूप क्रुशियल डिसिजन आहे. येस, इट इज अ बाउंड्री. गुड कॉल. खूप चांगलं डिसिजन इथे घेण्यात आलंय आणि त्याचं संपूर्ण बाळासाहेबांचा शिवसैनिक तो आता पिटून उठले. जर ऍक्शन रिप्ले आपण आपल्या लाईव्ह वाहिनीवरती पाहत असू तर आपण नक्कीच बघितलं असेल की अगदी छोटासा स्पर्श झालाय. दूध का दूध आणि पाणी का पाणी म्हणजेच म्हटलं जातं आपल्या SSS लाईव्ह. खूप चांगली संकल्पना, खूप चांगलं श्री साई स्पोर्ट्स. चेंडू झालाय 1. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. सुनील विश्वकर्मा आता एका चांगल्या लढव्यासारखा ना लढत देतोय मैदानामध्ये. खराब चेंडूंवरती प्रहार नक्कीच तो करतोय. धावा झाल्यात 15 धावफलकावरती. 2.1 षटकाचा खेळ झालाय. 2 विकेट्स देखील गेलेत. स्वर्गीय बंटीदादा पाष्टे विपक्ष विनायक साऊंड्स अँड लाईट्स असा हा सामना आपण एन्जॉय करतोय आणि नक्कीच थोड्याच वेळात आपल्याला एक प्रेक्षणीय लढत देखील पाहायला मिळणार आहे. KDMC विपक्ष खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी आणि त्यांच्याच विपक्षात KDMC चे वरिष्ठ अधिकारी अशी ही लढत असणार आहे. यावेळी पंचांनी नो बॉल कॉल केलाय आणि येस, नो बॉल इट इज. कारण ती ऍक्शन आहे ना, त्या ऍक्शन वरती थोडासा आक्षेप घेतलाय पंचांनी आक्षेप घेतलाय त्या ऍक्शन वरती. जेव्हा आपण अगदी एक अँगल असतो त्या अँगलच्या अतिरिक्त जास्ती आपला एल्बो बेंड झाला, टर्न झाला. चला शार्पी प्लीज, थोडंसं आपण शार्पी बंद करायची किंवा मग थोडी अजून वरती घेण्याची. आपल्याकडे मुभा असेल तर थोडी वरती घ्या. वारंवार व्यत्यय येतोय आणि बॅटरचं ते कॉन्सन्ट्रेशन असतं ना, त्याच्यासमोर अगदी कुठलाही क्षणाला अगदी एखादी फुलपाखरू जरी गेला ना डोळ्यासमोरून तरी देखील ती विकेट खूप महत्वाची असते. 16 धावा झाल्या धावफलकावरती. यावेळी डान्सिंग डाऊन द ट्रॅक. व्हॉट अ स्ट्रोक,
व्हॉट अ स्ट्रोक दॅट इज. अप्रतिम. काय फटका सजवलाय. आपल्या नावाची ओळख या फटक्यामध्ये आहे. सुनील विश्वकर्मा इथे बरसतोय. 2 चेंडूंवरती 2 चौकार केलेत वसूल. काय बॅटिंग करतोय, काय बॅटिंग करतोय. आणि पहिलं षटक ज्या गोलंदाजांनी फक्त 3 धावांचं फेकलं होतं ना, त्याच्याच विरुद्धात अटॅक करण्यात येतोय. पण हाच तर क्रिकेटचा खेळ आहे ना. एक तेरी तो एक मेरी, तू डाल डाल में पात पात. कधी तुझा बोलबाला असेल तर पुढच्या क्षणाला माझा बोलबाला यायला देखील वेळ लागणार नाहीये. कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. हा अनिश्चितेचा खेळ म्हटला जातो. धावा झाल्यात आता धावफलकावरती 20 आणि 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 बॉल 2 चौकार सुनीलने देखील मारलेत. काय बॅटिंग करतोय. आणि लेफ्टी बॅटर जेव्हा असे ड्राईव्हचे फटके, स्ट्रेट ड्राईव्हचे फटके खेळतात ना, काय आक्रमक बॅटिंग ती बघायला मिळते आपल्याला. अगदी डोळ्यांचं पारणं फेटतं असं देखील म्हणायला ना हरकत नाहीये. चला थोडंसं स्पीडअप देखील करा. विनायक साऊंड्स अँड लाईट्स आपल्याला विनंती आहे. बघा ह्या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 2 चेंडूचा खेळ झाला आणि जवळपास आपण 2.5 मिनिटांची अवधी देखील घेतली आहे. 2 चेंडू 2 चौकार सुनीलने देखील लगावल्यात. बघूया तिसऱ्या चेंडूवरती तिसऱ्या चौकाराचा देखील विक्रम होतोय का त्याच्या नावावरती. पण अरुण देखील ना तेवढाच चांगला गोलंदाज आहे. ही पाहायला मजा येणार आहे. हे कॉन्टेस्ट हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट इथे खेळतात. हलक्या हाताने फक्त चेंडूला पुश केलाय, दिशा दाखवली आहे, 1 धाव इथे वसूल केली आहे. आणि हाच क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. प्रत्येक चेंडूवरती प्रहार, प्रत्येक चेंडूवरती अटॅक नाही होत. काही चांगले चेंडू असतात, त्या चांगल्या चेंडूंना आपण सन्मान करणं देखील तेवढंच गरजेचं असतं. नक्कीच खरा बॉल असेल, आपल्या पायामध्ये असेल, आपल्या स्लॉटमध्ये असेल ना, त्याला अटॅक जरूर करा, त्यावरती मोठे फटके जरूर खेळा. पण चांगला जेव्हा चेंडू पडतोय, गोलंदाज देखील चांगली गोलंदाजी करतोय ना, त्याला देखील तो सन्मान देणं तेवढंच गरजेचं आहे. खूप चांगली बॅटिंग, एक सेन्सिबल क्रिकेट सुनील आपल्याला खेळून दाखवतात. 2 षटकांचा खेळ झाला. 21 धावा धाव फलकावरती. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 2 विकेट्स गेलेत. पण सुनील देखील चांगली बॅटिंग करतोय. निलेश आलेत. बघा आता निलेश त्यांना साथ देत आहेत का. साथ देण्याची आवश्यकता आहे. आयकॉन खेळाडूंनी तर खेळ नक्कीच चांगला केलाय. उर्वरित बाकीच्या खेळाडूंना देखील ते कॉन्ट्रीब्युशन देणं, ते कॅपिटलाइज करत राहणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. काय क्षेत्ररक्षण केलंय चिट्टूने. अगदी झेप घेतली आहे. जमीनदोस्त झालाय आणि आपल्या संघासाठी या 3 धावा सेव्ह केल्यात. वॉट अ फिल्डिंग. अप्रतिम. आणि हीच तर ती ओळख आहे ना चिट्टूची, की बॅटिंगला जेव्हा येतो तेव्हा देखील असेच निराळे स्ट्रोक्स त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. आणि जेव्हा क्षेत्ररक्षण करताना स्वतःला पूर्णपणे झोकून देणं ही त्याची ओळख आहे. त्या ओळखीप्रमाणे देखील काम केलंय. संघासाठी 3 धावा नक्कीच सेव्ह केल्यात. यावेळी देखील बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा स्क्वेअर कट केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण इथे झालंय. थोडासा स्वतःवरती नाराज आहे कारण चेंडूला व्यवस्थित बॅटला अदळला नाहीये. अगदी बॅटच्या वरती एंडला टोला तिथे बॅटला चेंडू अदळला. 1 धाव इथे देखील मिळाली. धावा झाल्या 23 धाव फलकावरती. हळूवारपणे 5 षटकांची मॅच आहे आणि तो गेम ऑन ठेवत राहणं गरजेचं आहे. प्रत्येक चेंडूवरती धाव घेत राहणं गरजेचं आहे. कारण हल्ला आता अरुणवरती देखील चढवलाय. ज्या गोलंदाजांनी पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक गोलंदाजी केली होती त्याच्या प्रति इथे हल्ला आतापर्यंत चढवला. लास्ट बॉल शेवटचा चेंडू या षटकामध्ये. षटक क्रमांक 3 इथे मार्गस्थ आहे. नेक्स्ट बॉल प्ले अँड मिस. अगदी पुढ्यात टाकलेला चेंडू होता. थोडंसं वळण देखील चेंडू घेतोय आणि अशाच प्रकारे येस बॅटर आउट असणार आहेत. बेल्स तिथे पडल्यात. बॅटर निलेश हे बाद होत आहेत. अजून एक झटका लागतोय स्वर्गीय बंटीदादा पाष्टे या संघाला. 3 षटकांचा खेळ झालाय. धावा झाल्या धावफलकावरती 23. 3 विकेट्स देखील आतापर्यंत गमावल्यात. आणि इथून आता सुनील विश्वकर्मा यांना ती साथ देत राहणं खूप गरजेचं. साथ त्यांना आतापर्यंत मिळत नाहीये. कुठला बॅटर येतोय का त्यांना ती साथ देण्यासाठी. सध्या मैदानात आपण पाहतोय एक छोटासा ड्रिंक्सचा ब्रेक, एक मीटिंग देखील कॉल करण्यात आली आहे. बिल्ट इन रियालिटी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. असंच काहीतरी ना मागच्या मॅच मध्ये देखील घडलं होतं, जिथे शेवटच्या क्षणाला बाळा आले आणि त्यांनी अगदी आक्रमण केलं. 4 चौकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिले. ती धावसंख्या कुठेतरी फायटिंग पर्यंत घेऊन गेला आणि तिथून त्यांनी त्या 43 ते 42 धावेचा बचाव केला आणि त्यानंतर मॅच जिंकली. आता इथून बघूयात कसा खेळ होईल. बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय. बघा प्रेक्षकांच्या माहितीसाठी देखील मी सांगू इच्छितो 5 षटकांची मॅच आहे, ज्यामध्ये पहिला हा मॅन्डेटरी पॉवर प्ले असणार आहे, ज्यामध्ये फक्त 2 खेळाडू 15 यार्ड सर्कलच्या बाहेर आणि त्यानंतर एक बॅटिंग पॉवर प्ले देखील देण्यात येतोय.
त्या बॅटिंग पॉवर प्लेमध्ये जर आपण बघितलं तर बॅटिंग पॉवर प्ले हा आपण षटक क्रमांक 2, 3 किंवा 4 यामध्ये आपण कधीही घेऊ शकतोय बॅटिंग पॉवर प्ले. तसंच हा बॅटिंग पॉवर प्ले आपण बघतोय ज्यात 3 खेळाडू आता 15 यार्ड सर्कलच्या बाहेर. सुनील बॅटिंग करतोय, चांगली बॅटिंग करतोय. 11 चेंडू आणि 17 धावेचं समीकरण त्याच्या वैयक्तिक बॅटमधून देखील आलंय. संघाची धावसंख्या 23 धावफलकावरती पाहायला मिळते. रितेश येतात गोलंदाजी मार्कवरती. पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि यावेळी चेंडू नक्कीच बीट करतोय, बॅटरला बीट करतोय, कीपरला बीट करतोय. बघता बघता 2 धावा इथे कंप्लीट करण्यात आल्यात. वॉट रनिंग बिटवीन द विकेट्स. काय खेळ इथे खेळलाय. अगदी चिताच्या चपळाईने या दोन्ही धावा कंप्लीट केल्यात. इथे महत्वाचं काय होतं तर इथे या धावा 3 मिळणार आहेत कारण व्हाईट प्लस 2 अशा ह्या 3 धावा धावफलकेवरती ऍड होतील. बॅटिंग पॉवर प्ले आणि त्याचा पहिला चेंडू अतिरिक्त बाहेर फेकलेला चेंडू होता. अवाक्याच्या बाहेर बॅटरच्या नक्कीच होता. यष्टीरक्षकांनी देखील म्हणजेच सागर पावशेने देखील प्रयत्न केला, त्याच्या देखील अवाक्याच्या बाहेर. आणि शॉट फाईन वरती चांगलं क्षेत्ररक्षण इथे झालं, चांगला बचाव केला. तो चेंडू तिथे अडवणं गरजेचं होतं. बघा पॉवर प्ले ना अगदी खूप छोट्या अंतराचा पॉवर प्ले पाहायला मिळतं. तिथून जर बॉल निघाला ना तर तिथून डायरेक्ट बाउंड्री लाईन गाठेल यात मात्र शंका नाही. आणि हेच तर अंडरआर्म क्रिकेट आहे, हेच तर आपलं सर्कल क्रिकेट आहे. धावा झाल्यात आता 26 धाव फलकावरती. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. त्यातील हे 6 चेंडू जे पॉवर प्लेचे असणार आहेत. नेक्स्ट बॉल स्विच हिट करायचा प्रयत्न केला होता, हातभर चेंडूने वळण घेतलंय. हीच ती शैली होती आणि इथेच तो पॉज घेणं गरजेचं होतं. पॉज घेतला, कानमंत्र देण्यात आले. कानमंत्रामध्ये हेच सांगितलं आलं की जर आपण चेंडू अतिरिक्त आतमध्ये आणतोय त्याची पिचिंग थोडीशी बाहेर करा. सेम पिचिंग झाली, चांगली पिचिंग झाली आणि डॉट बॉल इथे वसूल करतात. यावेळी देखील अतिरिक्त बाहेरच्या दिशेने चेंडू निघून गेला. वारंवार लेग स्पिनचा वापर होतोय. लेग स्पिनचा आपण वापर करत असताना जर ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू पिचिंग केला तेव्हा तो आतमध्ये येईल आणि लीगल असेल. पण तिथेच पुन्हा एकदा आपण बघतोय पिचिंग चुकीची असणार. ओके, डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडूची इथे सांगत आहोत. येस, डेलिब्रेट चेंडू होता. त्या माहितीसाठी जिथे आपण एकही प्रकारचा शॉट ऑफर करत नाही, चेंडू अंगाला आदळतो ना त्या चेंडूला तिथे आणि तिथेच डॉट बॉल म्हणजे डेलिब्रेट घोषित करण्यात येतो. व्हॉट अ शॉट दॅट इज. अप्रतिम फटका इथे खेळण्यात आलाय. पण क्षेत्ररक्षण बघा किती अव्वल दर्जाचं होतं. डोळ्याची पापणी ही लवाच्या अगोदर चेंडूला गॅदर केलं, पकडलंय, फेकी केली आहे आणि इथे यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. नॉन स्ट्रायकिंग एंडला सांघिक यश मिळत आहे. पुन्हा एकदा आपण बघतोय गोलंदाजी करत असताना विनायक साऊंड अँड लाईट्स या संघाला. थँक्यू डीजे. 27 धावा धावफलकावरती. मुख्य व्यासपीठावरती देखील मान्यवर आहेत. यावेळी देखील पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन अगदी लेट कट करायचा प्रयत्न केला होता. बॅटची कडा लागते, एज लागते, चेंडू फ्लाय होतोय बॅकवर्ड पॉइंट वरती. इथे देखील 1 धाव मिळणार आहे म्हणजे धावसंख्या आता धावफलकावरती आहे 28. आणि मुख्य व्यासपीठावरती किरण दादा आहेत, त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतोय. PSI आहेत किरण दादा, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत असणार आहे आपल्या या KWPL मध्ये. हॅलो चेक, साऊंड चेक. नेक्स्ट बॉल अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न इथे केला होता. बॅटची इथे देखील कडा लागते. साथ कोणीतरी द्या असं सुनील नक्कीच म्हणतोय. त्याची साथ देण्यासाठी ना कुठलाही बॅटर इथे अग्रेसिव्ह होत नाहीये. समीर आल्या पावली त्यांना देखील आता परत जावं लागणार आहे. आणि एक बॅटर जर चांगली बॅटिंग करतोय तर समोरून तो अँकर रोल खेळणं खूप गरजेचं आहे. समोरून त्या सिंगल डबल त्याच्या नावावरती करून देणं, त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक मिळवणं हे खूप गरजेचं असतं. ती स्ट्राईक त्याला आतापर्यंत मिळालेली नाहीये.
हॅलो चेक साऊंड चेक येस. 5 चेंडूचा खेळ झाला. धावा झाल्या धावफलकावरती. 28 धावा झाल्या धावफलकावरती. आणि हे देखील विसरून चालणार नाहीये ना की पॉवर प्लेचं षटक होतं. त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये ना आतापर्यंत एकही चौकार आलेला नाहीये. नवीन बॅटर महेश येत आहेत. महेश कसा खेळ करतात कारण हा शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा देखील असणार आहे. धावसंख्या फक्त 28 आहे धावफलकावरती आणि फक्त 7 चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे. काय घडतंय या 7 चेंडूंवरती. नेक्स्ट बॉल स्विचिटचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा फक्त एलिव्हेशन मिळते. एलिव्हेशनला नाही अंडरआर्म क्रिकेटमध्ये जागा. अजून एक बॅटर अगदी आल्या पावली परत गोल्डन टक वरती. महेश देखील बाद होत आहेत. झटका क्रमांक 6 इथे लागतोय. प्रथम बॅटिंग करत असताना स्वर्गीय बंटीदादा पष्टे या संघाला तो झटका लागतोय. धावसंख्या 28 धावफलकावरती आहे. 4 षटकांचा खेळ झालाय आणि 6 विकेट्स देखील आतापर्यंत गेल्यात. मागे आपण बसा. पडद्याला आपला हात किंवा पाय याचा स्पर्श झाला कामा नाहीये याची देखील आपण नोंद करून घ्या प्लीज. कुठलीही स्पर्धा असू देत, अशी कुठलीही स्पर्धा असू देत, कुठलाही खेळ असू देत, प्रेक्षक वर्ग हा खूप महत्त्वाचे असतात. प्रेक्षक खूप इम्पॉर्टंट असतात. पण प्रेक्षकांना आपल्याला देखील विनंती आहे कारण इथे या स्पर्धेमध्ये नियम काय तर तो पडदा खूप महत्त्वाचा आहे. कारण त्याच्यावरून चेंडू निघून गेला तर एकच धाव आहे. त्याला आदळला तर चौकार देखील असणार आहे. तर तिथे कुठलाही प्रकारचा व्यत्यय येता कामा नाहीये. क्रिकेटचा खेळ आपल्याला चांगला बघायचा आणि तो फेअर होणं हे आपलं काम आहे. धावा झाल्यात 29 धाव फलकावरती. 1 धाव नक्कीच मिळाली असेल तिथे पण स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली. नवीन बॅटर निरंजन येतात जे नॉन स्ट्रायकिंग एंडलाच असणार आहेत. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळी देखील पुन्हा एकदा एक चांगला फटका. आता इथून धाव एकही मिळणार नाहीये. एकही धाव इथे मिळणार नाहीये. डॉट बॉल येतोय आणि 29 धावा म्हणजे कंकुवत आहेत. कमी येते 29 धावा पण इथून ती फाईट करणं या 4 चेंडूंवरती ना कमीत कमी सुनीलकडे ती ताकद आहे, ते स्किल्स आहेत, ते टेम्परामेंट आहे, ती शैली सुनीलकडे आहे. ती आता पूर्ण झोकून द्यावी त्याला देखील लागणार आहे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळी देखील पुन्हा एकदा अप्रतिम लाजवाब बघा बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा याहून अधिक चांगला आणि लाजवाब फटका आपण पाहिला होता का? तो आज आपण नक्कीच बघितलाय. सुनील विश्वकर्मा याच्या बॅटमधून तो फटका येतोय. धावा झाल्यात 33 धाव फलकावरती. एक चौकार आलाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बघूयात किती अजूनही चौकार मारण्याचा प्रयत्न सुनील करतोय का? सँडी गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. आतापर्यंत चांगली त्यांनी देखील गोलंदाजी केली आहे. नेक्स्ट बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक. यावेळी देखील अगदी गॅप मध्ये चेंडू आहे पण नशिबाने साथ नाही दिली आहे कारण चेंडू फक्त एका धावेसाठी निघून जाणार आहे. मैदानाच्या बाहेर नक्कीच गेला पण जर पडद्याशी निगडीत तो चेंडू असला तरच आपल्याला चौकार मिळेल, अन्यथा फक्त एकच धाव मिळणार आहे. पण फटका हा देखील अप्रतिम होता आणि सँडीचं देखील ना कौतुक करणं तेवढंच गरजेचं आहे कारण स्लॉग षटक म्हणजे जिथे प्रत्येक चेंडूवरती एक बॅटर ना एका फ्री हिट सारखाच हल्ला करतो. प्रत्येक चेंडू त्याच्यासाठी फ्री हिटहून कमी काही नाही आहे. 34 धावा धाव फलकावरती झाल्यात. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. काय घडतंय या उर्वरित 2 चेंडूंवरती? नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक. यावेळी देखील स्ट्रोक अप्रतिम होता. कव्हर ड्राईव्हचा लाजवाब फटका होता पण धाव फक्त एकच मिळणार आहे.
बॅटिंग अप्रतिम होते. नशिबाची साथ मिळत राहणं गरजेचं आहे. बघा नशीब आपल्या दिशेला असणं ना खूप गरजेचं, पण तो नशीब बळवंत सँडीचं पाहायला मिळतंय आपल्याला. चला नेक्स्ट मॅचचा टॉस देखील करणार आहोत आपण. लास्ट बॉल 35 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू तिथे देखील चांगला ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट केली आहे, दुसऱ्याचा देखील प्रयत्न होणार आहे. थोडासा फंबल मिस फिल्डिंग इथे झाली आहे आणि 2च धावा इथे मिळतील. या 2 धावांनी धावफलकेला आकार मिळालाय. किती तर धावा झाल्या धावफलकावरती 37 आणि जिंकण्यासाठी चेसिंग कंपल्सरी. म्हणजेच करायच्यात किती तर 38 धावा करायच्या जिंकण्यासाठी 5 षटकांच्या या मॅच मध्ये. साई लीला सीसी दोन्ही टीमचे चला यस दोन्ही टीमचे कॅप्टन्स रिपोर्टिंग करा. अवधूत 11 विपक्ष रिया 11 असा हा सामना खेळवला जाणार आहे. यानंतरची मॅच अवधूत 11 टीमचे कॅप्टन कुठे असतील आपण त्वरित व्यासपीठाशी संपर्क करा आणि रिया 11 टीमचे कॅप्टन आपण कुठे असेल आपण देखील व्यासपीठाशी संपर्क करायचा आहे टॉस साठी. चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन्स रिपोर्टिंग करा. अवधूत 11 आणि रिया 11. अवधूत 11 विपक्ष रिया 11 दोन्ही टीमचे कॅप्टन्स कुठे असतील आपण त्वरित रिपोर्टिंग करा टॉस बॉक्स मध्ये. आमच्यासोबत टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील प्रथमेश ठाकूर सर. सर आपण टॉस कंप्लीट करतोय. चला दोन्ही संघाचे संघनायक आपण या आलेले आहेत. प्रणित आलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला रोहन चिले देखील येतात. DK सर आपण टॉस करायचा आहे. तर चला इथे टॉस आपण कंप्लीट करतो. दोन्ही संघाचे संघनायक हेड्स आणि टेल्सचे प्रणित. कॉल कोण करेल? अवधूत 11 संघ कर्णधार टेल्स कॉल केलाय आणि हेड्स आलेला आहे. थँक्यू DK. व्यासपीठावरती विराजमान होऊ शकता. टॉस जिंकलाय रोहन, निर्णय का असेल? आम्ही फिल्डिंग घेऊ. यापूर्वी देखील टॉस जिंकून फिल्डिंग घेतली होती, पुन्हा फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. काय कारण त्यामागे? काय नाही, थोडीशी बॅटिंगवर जास्त भरोसा आहे त्याच्यामुळे आम्ही फिल्डिंग घेतोय. यापूर्वीच्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं तर थोडं अपयश हाती आलं, पण अनु भोईरनं चांगली बॅटिंग केली. या मॅचमध्ये प्रणित पाटील सारखं कडवट आव्हान आहे. तर या मॅचमध्ये काही वेगळी रणनीती पाहायला मिळेल का प्रेक्षकांना? मगाशी थोडीशी मिसफील्ड झाली त्याच्यामुळे रन वाढले आणि त्याच्यामुळे ती लोक जिंकले. 60 असता तर मी चेस केला असता आणि समोर पण आता चांगलीच टीम आहे तर आम्ही चांगलं खेळण्याचा प्रयत्न करू. कसं वाटतंय KPL मध्ये KWPL मध्ये घेऊन? कारण अनेक स्पर्धा खुल्या गटात तुम्ही खेळत असतात, पण KWPL यंदाच्या वर्षाचं आयोजन कसं वाटलं? नक्कीच खरंच खूप सुंदर आयोजन आहे आणि खेळायला खूप मजा येते.
खूप शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी असतील. प्रणित वेळ जास्त घेणार नाही, मॅच सुरू आहे. फक्त किती उत्सुकता होती KWPL ची, किती खरं तर एक्साइटमेंट होती या स्पर्धेची. प्रणित जास्त बोलत नाही. चला जाऊया ऑनगोईंग मॅच कडे. लगेचच आपण कॉमेंट्री बॉक्स कडे बघतो. इट्स ओव्हर टू यू कॉम बॉक्स. थँक्यू. धन्यवाद, थँक्यू सो मच. बघा कृष्णा काय बॅटिंग करतायत ना, समोर चिट्टू सारखा एक बलाढ्य खेळाडू आहे. मागच्या मॅच मध्ये देखील त्यांनीच डॉमिनेट करून आपल्याला दाखवलं होतं. हा चेंडू अगदी बाहेरच्या दिशेने निघून जातोय, पंचांकडे दाद मागितली जाते. अगदी चेस केलं होतं पंचांना, पण पंच स्थिर स्थगित आपल्या जागेवरती उभे आहेत आणि काय योग्य तो डिसिजन त्यांनी देखील दिला. व्हाईट बॉल म्हणजे 6 धावा धावफलकावरती. यावेळी हलक्या हाताने फक्त स्क्वेअर कट केलाय चेंडूला, एकच धाव मिळणार आहे. फटका चांगला होता, धाव फक्त एकच मिळणार आहे. असंच काहीतरी सुनील सोबत याच फेरीमध्ये अगदी शेवटच्या षटकामध्ये घडलं होतं. 7 धावा धावफलकावरती आहेत, पण इथून टार्गेट माहित आहे. समोरील बॅटिंग करत असताना विनायक साऊंड्स अँड लाईट्स या संघाला ते टार्गेट माहिती आहे की टार्गेट थोडंसं कमकुवत आहे, थोडंसं कमी आहे. तर इथून आपण एखाद दुसरा डॉट बॉल देखील चालू शकतोय. यावेळी फटका फसलाय, मॅचची गोल्डन विकेट अगदी पहिल्याच षटकामध्ये मिळते. सागर पावशी आता परततोय तंबूच्या आश्रयाला. स्वर्गीय बंटीदादा पश्चे संघ जो इथे लढाई करतोय, त्या 38 धावेंसाठी ती लढाई इथे होत्या. बघा ते 38 धावा रोखण्यामध्ये यश मिळतंय का, कारण सगळ्यात कमी धावा आहेत. बॅटिंग करत असताना ना सगळ्यात कमी धावा बनवल्यात, पण ती गोलंदाजी त्यांच्याकडे देखील ना तेवढीच चांगली आहे. कारण हितेशने देखील पहिल्या चेंडूवरती चौकार आला, पण बघितलं ना तर स्क्वेअर लेग वरती तो चेंडू अवाक्यात होता. इथे डाईव्ह मारला, प्रयत्न केला, पण हे प्रयत्न ना हे हाफ चान्सेस आता या मॅच मध्ये कन्वर्ट करूनच दाखवावे लागणार आहेत. कारण प्रत्येक मॅच, प्रत्येक चेंडू, प्रत्येक बॉल, प्रत्येक खेळलेला शॉट हा खूप महत्वाचा आहे, खूप इम्पॉर्टंट असणार आहे. कारण मॅच देखील तेवढीच मोठी आहे आणि एक संकल्पना, एक स्वप्न पाहिलं होतं. त्या स्वप्नाचं बघा किती चांगलं रूपांतर इथे गणेशजी नाईक साहेब आहेत, त्यांच्याकडून आपण हे एक स्वप्न पाहिलं होतं की आपल्या युवा सेनेचा, शिवसेनेचा एक असं चषक व्हावं, त्या चषकामध्ये प्रेक्षकांची गर्दी असावी, एक प्लॅटफॉर्म द्यावा आपल्या खेळाडूंना, आणि तो प्लॅटफॉर्म बघा किती चांगला दिला. नेक्स्ट बॉल. यावेळी देखील पुन्हा एकदा अतिरिक्त बाहेरच्या दिशेने टप्पा पडल्यानंतर देखील चेंडूला थोडासा बाहेर निघालाय, म्हणजे अजून एक वाईट बॉल येतोय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा लीव्ह केलाय आणि येस इट इज अ गुड लीव्ह. या चुका करणं टाळाव्या लागणार आहेत हितेशला. संपूर्ण टीमला या चुका करणं टाळाव्या लागणार. इथून स्वतःला पूर्णपणे झोकून देण्याची आवश्यकता आहे. बघा त्या पूर्णपणे झोकून देत असताना गोलंदाजांनी चुका करणं खरंच टाळावं लागणार आहे. यावेळी देखील हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दाखवली, अप्रतिम क्षेत्ररक्षण. आणि याचाच आपण उल्लेख करत होतो की आपल्याकडे जे काही आहे ते सगळं आता या मॅच मध्ये झोकून द्यावं लागणार आहे. धावा झाल्यात 10 धाव फलकावरती, चेंडू झालेत या षटकामध्ये आतापर्यंत 5, 1 टू गो, म्हणजे शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. कारण समोरून बॅटिंग देखील तेवढीच चांगली होते. कृष्णाने देखील तो चौकार मारलाय. आता हितेश आलाय, बघत हितेश कशी बॅटिंग करतायत. शकिंग एंडला कृष्णा असणार आहे. 5 चेंडूने 10 धावा झाल्या धावफलकावरती. 38चं लक्ष असणारे. पुन्हा एकदा चेंडूला लीव्ह केलाय. येस, पंचांनी आमच्याकडे वळण घेतलंय, दोन्ही हात समांतर केलेत. अवांतर स्वरूपाची एक्स्ट्राची अजून एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड होणार आहे. या चुकांचा आपण वारंवार उल्लेख केला ना, त्या चुका होत आहेत. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा बॅटल स्वीप करत असताना रॉंग फूट झालाय, बॅटच्या दिशेने निघून गेल्यात. सुनील सारखा खेळाडू देखील तिथे रॉंग फूट झालाय आणि अजून एक चौकार इथे वसूल करताय, तो देखील कृष्णाच्या बॅटमधून आलाय. षटक क्रमांक पहिला संपलाय. धावा लागल्यात धावफलकावरती 15 एका गडीच्या मोबदल्यात. आणि सागर जरी बाद झाले तरी देखील आपण जे बाकी खेळाडू आहेत त्यांनी साथ ना आपल्या टीमला आतापर्यंत चांगली दिली आहे. त्यामुळे पहिला सामना देखील अगदी डॉमिनेट करत जिंकल्यात विनायक साऊंड्स अँड लाईट्सचा संघ. आणि दुसरा सामना देखील ना आतापर्यंत त्यांचाच वर्चस्व राहिलंय असं म्हणायला हरकत नाहीये. 15 धावा धावफलकावरती अगदी पहिल्या षटकामध्ये. लक्ष देखील थोडंसं कमकुवत, थोडंसं कमी आहे, पण इथून एखादी ड्रीम स्पेल स्वर्गीय बंटीदादा पश्चे संघाच्या एखादी गोलंदाजाकडून एखादी षटक ज्यामध्ये 2 ते 3 विकेट्स आणि डॉट बॉल्स, 1-2 धाव अशी काहीतरी एखादी षटक आलं ना तर ते कमबॅक होऊ शकतं. बघा ते कमबॅक करण्यासाठी कुठल्या गोलंदाजाला गोलंदाजी ट्रॅकवरती आमंत्रित करतात.
बघा मुख्य व्यासपीठावरती आपले स्पर्धेचे जे जनक आहेत म्हणजेच आर्किटेक्ट गणेशदादा नाईक यांचे वडील देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. भरत नाईक आहेत साहेब, आपलं देखील मनपूर्वक आपल्या या स्पर्धेमध्ये स्वागत असणार आहे. आपल्या मुलांनी जी कामगिरी केली ते पाहण्यासाठी, ते बघण्यासाठी आपल्या वडिलांची देखील साथ असणं खूप गरजेचं असतं. ती मायेची साथ, डोक्यावरती असलेला आशीर्वादाचा तो हात असणं खूप गरजेचं असतं. आणि नक्कीच भरत नाईक साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष पुन्हा एकदा स्वागत करतोय. या चेंडूवरती एक धाव नक्की झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती चरण आहेत आणि चरणकडे ते स्किल्स आहेत. शरणला देखील माहित आहे की आपल्याला चांगली गोलंदाजी करणं, आपल्या संघाला कमबॅक करून देणं ना खरंच गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल, यावेळी देखील अगदी फुलटॉसचा चेंडू होता. चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर दुसऱ्या अटेम्प्टवरती चेंडू नक्कीच निघून जातोय मैदानाच्या बाहेर. नशिबाची साथ नाहीये आज संपूर्ण. जर या मॅचची आपण विचार केला ना तर नशिबाची साथ असणं आपल्याला खूप गरजेचं. ती साथ मिळत नाहीये पण ती साथ नक्कीच मिळते. कुणाला मिळते तर विनायक साऊंड्स अँड लाईट्सच्या संघाला नक्कीच मिळते. आणि असं म्हटलं जातं ना की नसीबी बहादूर काही साथ देतीये. बहादूर सारखे खेळलेत, लढलेत आणि त्या लढल्याना साथ जर नशिबाची मिळाली तर कुठलीही मॅच ही जास्ती मोठी नसते. धावा झाल्यात 20 धाव फलकावरती आणि अजूनही 18 धावांची आवश्यकता असणार आहे. झालात 20 धाव फलकावरती. चरणवरती देखील तो चौकार आलाय. स्विचेसचा चौकार आपण पाहिलात. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा अजून एक चांगला ड्राईव्हचा फटका. एक धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. तिथे प्रयत्नाला यश मिळालंय. नक्कीच ते यश प्रयत्नाला मिळालंय. एक धाव इथे देखील मिळणार आहे. 21 धावा धाव फलकावरती. धाव झाल्यात 21 धाव फलकावरती. त्या चेंडूवरती देखील एक धाव आली आहे. ते सामना आता पूर्णपणे थोडासा झुकला असं देखील म्हणायला हरकत नाहीये. नेक्स्ट बॉल, हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलाय. खूप चांगलं अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो आपल्याला. अजून एक चौकार वसूल होतोय लॉंग ऑफच्या दिशेने. दोन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावा झाल्या धाव फलकावरती. 25 धावा झाल्या धाव फलकावरती. चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असणार आहे. विनायक साऊंड्स अँड लाईट संघ हा आता कम्प्लीट डॉमिनेशन आपलं दाखवतो या मॅच मध्ये. 20 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 3 चौकारांसाठी विनायक यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. बारा धावांची आता आवश्यकता असणार आहे. 19 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून थोडीशी ती शांतता पाहायला मिळते पण असं म्हणायला देखील हरकत नाही ना की ही वादळापूर्वीची शांतता आहे. ही मॅच नक्कीच थोडीशी लो स्कोरिंग पाहायला मिळाली आपल्याला, जिथे कंप्लीट डॉमिनेशन विनायक साऊंड्स अँड लाईटच्या संघाने करून दाखवलं आणि सागर देखील बाद झाले. पण त्यानंतर डाव सावरण्याचं काम हितेशने केलं, कृष्णाने केलं. कृष्णाने एक खूप चांगला खेळ केला. अष्टपैलू खेळाची कामगिरी त्याच्याकडून पाहायला मिळते आपल्याला. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा ड्राईव्हचा लाजवाब फटका आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट देखील झालाय. पंचांचा निर्णय नॉट आउट असणार आहे. अजून एक धाव इथे मिळते. षटक क्रमांक 2 इथे संपलेत. धावा झाल्यात 27 धाव फलकावरती. एका गडीच्या मोबदल्यात 27 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी समीकरण 18 चेंडू आणि 11 धावांचं फक्त असणार आहे.
पण अनेक सामने आपण असे देखील पाहिलेत ना, असे देखील बघितलेत ना, की ज्यामध्ये 18 चेंडू 20 चेंडू अगदी 3 ते 4 ओव्हर्समध्ये फक्त 8 ते 10 धावांची आवश्यकता असते. आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये ना काहीही शक्य आहे. क्रिकेटमध्येच मुळात बघितलं गेलं तर क्रिकेट हा खेळ ना अनिश्चिततेचा असतो. जिथे शेवटपर्यंत ती शेवटची धाव घेतली जात नाही, शेवटचा चेंडू पडत नाहीये, तोपर्यंत मॅच संपलेली नसते. आणि असंच काहीतरी आता आपल्या खांद्याशी बाळगून स्वर्गीय बंटीदादा पष्टे या संघाला कामगिरी करावी लागणार आहे. एखादी गोल्डन षटक, ज्या षटकामध्ये अगदी खूप कमी धावा 2 ते 3 विकेट्स, तर कमबॅक नक्कीच होऊ शकतो. पण एखाद दुसरा चौकार जरी आला ना, तरी देखील मॅच इथे कंप्लीट आपल्या खिशामध्ये घालू शकतोय. विनायक साऊंड्स अँड लाईट्स, चांगली कामगिरी आतापर्यंत संपूर्ण संघाची बांधणी देखील ना तेवढीच चांगली झाली आहे. असं म्हणतात ना, ते ऑक्शन टेबल वरती अर्धा संघ बांधला जातो आणि त्या संघाला बांधण्याचं काम देखील चांगलं केलं. त्यांचे जे ओनर्स आहेत आणि त्यांच्यासोबतच सागर देखील होते. चला, मॅचला सुरुवात होते. गोलंदाजी ट्रॅकवरती बाळा असतील. अठरा चेंडू आणि 11 धावींची आवश्यकता आहे. बाळा गोलंदाजी मार्कवरती. चला, थोडंसं स्पीड अप करा स्वर्गीय बंटीदादा पष्टे. पूर्ण टीम आपल्याला विनंती असणार आहे, आपण थोडंसं स्पीड अप करा. मिड ऑन पाहायला मिळतोय, लॉंग ऑफ पाहायला मिळतोय आपल्याला. 18-11चं समीकरण आहे. हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दाखवली आहे आणि एकच धाव इथे मिळणार आहे. आणि चांगलं क्रिकेट, संयमी क्रिकेट, जेव्हा आवश्यकता जशा क्रिकेटची आहे, तशा खेळाची आहे, तशा आवश्यकतेप्रमाणे खेळ करत राहणं ना खूप गरजेचं आहे. तोच कृष्णा देखील करतोय. 7 चेंडू आणि वैयक्तिक 16 धावींवरती. नेक्स्ट बॉल मनगटाच्या साह्याने हलक्या हाताने चेंडूला फक्त अडवण्याचा प्रयत्न केला आणि इथे बघा काय घडलंय. अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू होता, स्वतः झेप घेतली आहे, चेंडूला अडवण्यासाठी गेल्यात. प्रयत्न नक्कीच करावे लागणार आहेत, प्रयत्न केल्यात. 16 चेंडू आणि 9 धावींची आवश्यकता आहे. पुढे सरसावले, स्वीप करण्याचा इथे प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट फाईन वरती. यस, डॉट बॉल, निर्धाव चेंडूची इथे सांगितलं झाली आहे. 15 चेंडू आणि 9 धावेंचं समीकरण इथे येऊन ठेपलंय. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा ड्राईव्हचा लाजवाब फटका आपण पाहतोय लॉंग ऑफ वरती. चांगली फिल्डिंग, अगदी दुसऱ्या अटेम्प्ट वरती फील्ड करण्याचा प्रयत्न केला. आणि 14 चेंडू आणि 8 धावेंचं अजूनही समीकरण असणार आहे. हळूवारपणे ना ही मॅच थोडीशी क्लोज येते की काय. नेक्स्ट बॉल, डॉट बॉल, निर्धाव चेंडू डॉट बॉल फेकणं खूप गरजेचं आहे. प्रयत्न करत राहणं खूप गरजेचं आहे. ते यश येत आहे की त्याला अपयश मिळत आहे ते दुय्यम आहे, पण प्रयत्न आपण करत राहा ते जास्ती गरजेचं आहे. इथून हा देखील चेंडू डॉट बॉल असणार आहे. बघा, बाळाने देखील चांगली कामगिरी केली आहे. षटक इथे चांगलं फिनिश केलंय आणि आता समीकरण येऊन ठेपलंय. मॅच थोडीशी तरी नक्कीच क्लोज झाली आहे. 12 चेंडू आणि 8 धावेंवरती मॅच येऊन ठेपली आहे. आणि बघा, आपण नाणेफेकीचा गोल देखील झालाय, पुढची मॅच देखील झाली, पण नक्कीच एक प्रेक्षणीय मॅच देखील आपल्या भेटीस येणार आहे. खडकपाडा पोलीसचे जे सगळे वरिष्ठ अधिकारी आहेत आणि त्यांच्यासोबतच KDMCचे वरिष्ठ अधिकारी आहे, यांच्यामध्ये आपल्याला एक प्रेक्षणीय मॅच पाहायला मिळेल. त्या मॅचला देखील मजा येणार आहे. प्रतिस्पर्धी अगदी आपल्या राज्यासाठी चांगलं काम करत असतात आणि इथे आता एक संधी म्हणून, एक खेळ म्हणून, एक मनोरंजन म्हणून खेळण्याचा प्रयत्न खडकपाडा पोलीस स्टेशनचे सगळेच अधिकारी आणि त्यांच्यासोबतच फाईट करतील KDMCचे सगळेच वरिष्ठ अधिकारी. समीकरण कुठे येऊन ठेपलं. चला, थोडंसं स्पीडअप देखील करा प्लीज. स्पीडअप करा, थोडंसं स्पीडअप करा. 12 चेंडू आणि 8 धावेंचं समीकरण असणार आहे. स्वर्गीय बंटीदादा पष्टे बघत कुठला गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवरती, कारण हे षटक ना खूप महत्वाचं आहे. हे षटक का महत्वाचं आहे, कारण हे षटक बॅटिंग पॉवर प्लेचं षटक असणार आहे, ज्यामध्ये
आणि बघा जिथे बाळाने ते शेवटचे 2 ते 3 चेंडू डॉट टाकलेत ना तिथून मॅच थोडीशी रोमांचक तरी होणार आहे यात शंका नाही आहे. गोलंदाजी मार्कवरती प्रथमच येत आहेत. बघा काय कानमंत्र देण्यात आले. खूप मोठी टीम मीटिंग कॉल झाली आणि बघा त्या मोठ्या टीम मिटिंगचं काय समीकरण इथे बाहेर निघतंय. कारण कृष्णा देखील ना अप्रतिम बॅटिंग करून दाखवतात. संघाला जी आवश्यकता आहे तशीच बॅटिंग करतात. एक एंड त्यांनी पकडून ठेवला. तिथून सिंगल डबल येणं खराब चेंडूवरती प्रहार करणं ते देखील होत आहे त्यांच्याकडून. बघा प्रेक्षक आणि जे खेळाडू आहेत त्यांच्या ज्या गाड्या बाहेर पार्क केल्या आहेत ना टू व्हीलर्स असतील त्यांना विनंती आहे की प्लीज आपण त्या गाड्या थोड्याशा व्यवस्थित पार्क करा. हा खेळ क्रिकेटचा आहे आणि ज्यामध्ये आपण प्रेक्षकांची देखील लैलूट गर्दी पाहतोय. इथे देखील प्रेक्षकांना थोडीशी विनंती असणार आहे आपण गाड्या व्यवस्थित पार्क करा. सुसज्ज नागरिक आपण आहोत प्रथमतः त्याचं देखील आपण पालन करा. फर्स्ट बॉल पहिला चेंडू अतिरिक्त वळणाची अपेक्षा होती आणि अतिरिक्त वळण मिळत नाही. पिचिंग अगदी लक्षमच्या बाहेर तिथून हातभर आतमध्ये वळण करण्याची आवश्यकता होती ते वळण मिळत नाहीये म्हणून सरळ चेंडू निघून गेला. व्हाईट बॉल पंच घोषित करतात. 12 चेंडू आणि 7चं समीकरण असणार आहे. नेक्स्ट बॉल स्विच हिट करायचा प्रयत्न केला व्यवस्थित टाइम झाला नाहीये. बॅट आणि पॅडच्या मध्ये चेंडू बॅटची कडा लागते बॅटची कडा नाही लागली तर लेग बाय स्वरूपाची ती धाव असणार आहे. अप्रतिम पंचांची कामगिरी का पंचांना आपण म्हणतो ना की ती देवाची भूमिका दिली जात आहे. धाव नक्कीच मिळाली आहे म्हणजेच एक धाव इथे देखील मिळणार आहे. 11 चेंडू आणि 6 धावेचं अजूनही समीकरण असणार आहे. 11 चेंडू आणि 6 धावा. आता याच दरम्यान मान्यवरांचं शुभ आगमन आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर AK ट्रॉफीचे दमदार आयोजक तथा रेबर ग्रुपचे विद्यमान अध्यक्ष आपण पाहतोय सन्माननीय उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते अहमदभाई कांबळे यांचं शुभ आगमन आपल्या व्यासपीठावरती आपण पाहतोय आणि दादांचं या स्पर्धेच्या वतीने मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. मान्यवरांचे या ठिकाणी आपण पाहतोय आपल्या व्यासपीठावरती शुभ आगमन होत असताना AK ट्रॉफीचे खऱ्या अर्थाने दमदार आयोजक त्यासोबत अध्यक्ष रेवर ग्रुप संघटनेचे आपण पाहतोय उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्त्यांनी क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आपण पाहतोय आपल्या व्यासपीठावरती अहमदभाई कांबळे यांचं शुभागमन झालं. त्यांचं नक्कीच या स्पर्धेच्या वतीनं आणि गणेश नाईक साहेबांच्या वतीनं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद थँक्यू सो मच. बघा इथे मैदानात काय घडलंय त्या दरम्यान विकेट मिळाली. ही मॅचची गोल्डन विकेट मानायला देखील हरकत नाहीये कारण कृष्णा चांगली बॅटिंग करत होते. चांगली बॅटिंग करत असताना इथे विकेटचं पतन नक्कीच होत आहे आणि हा तो छोटासा कमबॅक आहे का हीच तर ती छोटीशी कमबॅकची चाहूल आहे का कारण अजूनही समीकरण मॅच अजूनही संपलेली नाहीये. मॅच कुठे आहे तर मॅच 9 चेंडू आणि 4 धावेंवरती असणार आहे. तीन चेंडू आणि 3 विकेट जरी ते मात्र संपादित करतोय गोलंदाज पत्तू पाटील वाडेकर. तर मात्र आपण पाहतोय DK यांच्या वतीने तब्बल रोख रक्कम 5,000 रुपयांचा पारितोषिक असेल. बघा पारितोषिकांची खैरात तिथे मात्र आपण पाहतोय आणि याच दरम्यान आपल्या अतिथी मंचावरती मान्यवरांचं शुभागमन झालंय. अहमदभाई कांबळे यांचं आपल्या व्यासपीठावरती शुभागमन पाहतोय आणि त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यासोबत पत्तू पाटील वाडेकर यांनी जर 3 चेंडू 3 विकेट चटकावले विकेट हॅट्रिक संपादित केली तर आपण पाहतोय DK यांच्याकडून तब्बल रोख रक्कम 5,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. आणि बघा अजून एक नक्कीच पारितोषिक आलंय. हितेश यांच्यासाठी ते पारितोषिक असणार आहे. चौकारासाठी जर हितेश तिथं चौकार मारला तर हेमंतभाई कांबळे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. वेलकम आपलं हेमंतभाई आपल्या या ट्रॉफीमध्ये KWPL मध्ये. हे देखील AK ट्रॉफीचे यशस्वी आयोजक आहेत. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न चांगली गोलंदाजी पंचांकडे लाऊड अपील पंचांकडे करण्यात येते आणि बघूयात यस रिव्ह्यू आपल्याकडे आहे आणि त्याचा वापर करण्याची ना हीच ती योग्य वेळ आहे कारण मॅच अगदी क्लोज अगदी निगडीत येऊन ठेपली आहे. असं म्हटलं जातं ना की प्रयत्न आपण शेवटपर्यंत करा ते मिळतंय त्याला यश मिळतंय अपयश मिळतंय हे दुय्यम ही नंतरची गोष्ट आहे. असं म्हणतात मंजिल मिले या ना मिले ये मुकद्दर की बात है लेकिन आप कोशिश ना करो जनाब ये तो गलत बात है. प्रत्येक चेंडूवरती प्रयत्न करा प्रत्येक धावेसाठी प्रयत्न करा. समीकरण काय तर समीकरण नक्कीच आपल्याला समजेल. हा चेंडू काय या चेंडूवरती किती धावा आल्यात या चेंडूवरती धाव तर नाही आले. रनआउट मिळणार आहे का विकेट अजून एक जाणार आहे का थोडंसं प्रेशर पुन्हा एकदा क्रिएट करण्यात येत आहे का.
या स्पर्धेचे जनक तुम्ही पाहता. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे मुख्य आयोजक ज्यांच्या स्वप्नात साकारलेला क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतो. फलंदाज बाद असेल. महासंग्राम आपण पाहतो. आर्किटेक्ट गणेशजी नाईक साहेबांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे आणि दादांचं या स्पर्धेच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतोय. मान्यवरांचं या व्यासपीठावरती आपण पाहतो आगमन झालंय. तथा या स्पर्धेचे मुख्य आयोजक त्यांच्या स्वप्नातून साकारलेल्या क्रिकेटचा महासंग्राम गणेशजी नाईक साहेब यांचं शुभागमन झालंय आणि त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. नक्कीच प्रथमेश गणेशजी नाईक साहेब आहेत. त्यांच्या संकल्पनेतून आपण ही स्पर्धा पाहतोय. त्यांनी एक स्वप्न पाहिलं आपल्या खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं आणि तो प्लॅटफॉर्म बघा किती चांगला देण्यात इथे आला. LED स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकतोय. गणेशजी नाईक साहेब आहेत. त्यांच्यासोबत हेमंतभाई कांबळे देखील आहेत. हे देखील AK ट्रॉफीचे यशस्वी आयोजक आहेत. चर्चा करतात आणि ती चर्चा होणं देखील ना तेवढंच गरजेचं आहे. एक धावचित पद्धतीची विकेट असणार आहे. चला तर समीकरणाकडे पुन्हा एकदा जाऊयात. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊयात. कोणाला वाटलं होतं 37-38 धावेचं लक्ष आहे त्याचं पाठलाग तर सहज होईल की काय. समोरच्या संघामध्ये देखील सागर पावशेसारखा खेळाडू आहे, कृष्णासारखा खेळाडू आहे, पण त्यांना देखील बाद करण्यात आलंय. मॅच मध्ये कमबॅक करण्यात आलाय. कमबॅक केल्या स्वर्गीय बंटी दादा पष्टे या संघाने. संघ एकत्रित झाला, एकत्र आलाय, फाईट करतोय, लढा देतोय. 8 बॉल्स आणि 4 धाब्यांची आवश्यकता असणार आहे. चेक केलंय. आणि नक्कीच DK आपण 5,000 रुपयांचं पारितोषिक तयार ठेवा कारण 2 विकेट मला तर वाटतं इथे आलेले आहेत. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न इथे होता. डायरेक्ट हिट लागणं गरजेचं आहे. नशिबाची साथ ठेवणं गरजेचं होतं. डायरेक्ट हिट इथे लागलेला नाहीये. प्रत्येक प्रेक्षक ना आपल्या जागेवरती उभा आहे. उभा असलेला प्रेक्षक आपल्या टोज वरती येतोय आणि येस DK यांचे देखील 5,000 रुपये पण रनआउट विकेट मिळाली असती ना तर ती ग्राह्य धरली नसती गेली हरकत नाहीये. एक स्मित हास्य DK यांच्या देखील चेहऱ्यावरती आपण पाहतोय. पण मॅच कुठे आली आहे तर मॅच येऊन ठेपली आहे 7 बॉल्स आणि 3 धाब्यांवरती मॅच येऊन ठेपली आहे. व्हॉट अ मॅच. प्रेक्षकांची देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये ना एकच गर्दी पाहायला मिळते आपल्याला. प्रेक्षकांना देखील काय हवं असतं तर क्रिकेटचं चांगलं आयोजन हवं असतं. त्या चांगल्या आयोजनाला काय हवं असतं तर ही अशी एखादी घडलेली लीग फॉर्मॅटची मॅच. 7 चेंडू आणि 3 धाब्यांची अजूनही आवश्यकता आहे. फक्त 38 बनवल्या होत्या. त्या 38चा देखील पाठलाग करणं कठीण करून ठेवलंय. असं म्हटलं जातं ना संघ जेव्हा एकत्रित येतो तो एकत्रित आलेला संघ अगदी घातक कामगिरी करतो आणि तशीच घातक कामगिरी इथे संपूर्ण संघ एकत्रित येऊन करतोय. 7 चेंडू आणि 3 धाब्यांचं समीकरण असणार आहे. हा चेंडू अतिरिक्त बाहेर फेकलाय. रिलीज पॉइंट. तो रिलीज पॉइंट चुकीचा होता. या दडपणामध्ये या प्रेशर मध्ये आपल्याला ना चांगलं काम करणं गरजेचं असतं. त्या दडपणाखाली दडपणाला झुगारून चांगली कामगिरी करणं गरजेचं असतं. तसं झालं नाहीये. नो बॉल इथे पंचघोषित करतायत. फक्त 2 धावेची आवश्यकता पण पुन्हा एकदा चांगला चेंडू फेकलाय. मॅच ऑन ठेवण्याचं काम नक्कीच गोलंदाजाने इथे केलंय. आता समीकरण असणार आहे उर्वरित 6 चेंडू 1 षटक आणि जिंकण्यासाठी ना अजूनही लढा देण्याची हिम्मत आपल्याला दाखवतोय. कुछ कर गुजरने की चाह हो तो मर मिटने का जज्बा होना जरूरी है. मर मिटने का जुनून होना जरूरी है. तो जज्बाही दाखवतायत, तो जुनूनही दाखवतायत. फक्त एक संघ नाही तर तो जज्बा तो जुनून दोन्हीही संघ दाखवतायत. जिंकण्यासाठी अजूनही 6 चेंडू आणि 2 धाब्यांचं समीकरण असणार आहे. चला जे प्रेक्षक वर्ग आपला जो बसला ना अगदी पडद्याशी निगडीत त्यांना पुन्हा एकदा मी परांगण आपल्याला विनंती आहे आणि संपूर्ण आपल्या आजूबाजूला जे प्रेक्षक बसलेत ना त्यांना देखील आपण ताकीद द्यायचे. थोडं आपण बॅक साईडला बसायचं, थोडंसं मागे बसायचं प्लीज. थोडंसं सहकार्य करा. थोडंसं मागे बसायचं प्रेक्षक मायबाप. आणि बघा ज्या प्रेक्षकांना तिथे जागा नाही ना तर आपले स्टँड्स देखील आहेत. बघा आपल्या प्रेक्षकांसाठी आयोजकांनी स्टँड्स देखील उपलब्ध करून दिलेत. आपण स्टँड्स वरती विराजमान व्हा. आणि स्टँड्स देखील जवळपास आता 80% फुल झालेत आपले. 2 स्टँड्स आहेत. कुठे पाहिली होती आपण अशी स्पर्धा जी सगळ्या खेळाडूंना एकत्रित घेऊन एक स्वप्न पाहिलं होतं गणेश दादा नाईक यांनी आणि ते स्वप्न बघा काय चांगल्या रीते इथे सहकार्य झालंय. अप्रतिम. हेमंतभाई कांबळे देखील आहेत आणि ते देखील आपल्या भेटी झाल्यात. आपल्या वेळेत वेळ काढून आपल्याला भेटायला आलेत आणि त्यांच्या समोर देखील मॅच बघा ना काय रंगते. अगदी चित्त थरारक हा सामना रंगतोय. आणि आपल्या हृदयाच्या ज्या हार्टबीट्स म्हणतात ना त्या देखील आता थोड्याशा धगधग ती थोडीशी धगधग वाढत इथे नक्कीच चालली आहे. 6 चेंडू आणि 2 धाब्यांवरती. चला भरपूर वेळ घेतलाय. जवळपास ना आपण 2.5 ते 3 मिनिटांचा वेळ घेतलाय. स्वर्गीय बंटीदादा पष्टे. चला
योग्य तो निर्णय नक्कीच घ्या. मॅच क्रुशल आहे, आम्हाला देखील मान्य मॅच क्रुशल आहे, पण नक्कीच आपण देखील थोडंसं सहकार्य करा. बाळा येतोय गोलंदाजी मार्कवरती, ज्या बाळाकडे ना तो कॉन्फिडन्स आहे, तो अनुभव बाळाकडे देखील असणार आहे. ज्या मॅच मध्ये हा कमबॅक करून दिला ना, अनेक वेळेस आपण चर्चा करतो त्या चौकारांची, अनेक वेळेस चर्चा करतो ओव्हरऑल क्रिकेटमध्ये षटकाराची, पण ती इम्पॅक्ट, तो इम्पॅक्ट खूप गरजेचा असतो. तो इम्पॅक्ट बाळानी त्या षटकामध्ये शेवटच्या 3 चेंडूला डॉट फेकून टाकून दाखवला होता. 6 बॉल्स 2 धावेचं समीकरण असणार आहे. व्हॉट अ मॅच. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेलाय. दन 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 करत चौकार वसूल होतोय. आणि हा चौकार नाहीये, हा विजयी चौकार आहे. आणि हा जय जयकार पाहायला मिळतोय आपल्याला. विनायक साऊंड्स अँड लाईट्स या संघाचा विजयी का जयलोष पाहायला मिळतोय आपल्याला. एक विनंती नक्कीच असणार आहे. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. परांगण आपल्याला विनंती आहे, जे प्रेक्षक तिथे आजूबाजूला बसलेत ना, त्यांना प्लीज कृपा करून आपण उठवायचं तिकडनं. आयोजकांची विनंती येते बघा, प्लीज प्रेक्षक मायबाप सहकार्य करा. दोन मिनिटं डीजे 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 2 मिनिटं थांबायचं. काय झालंय सर? तर या ठिकाणी मान्यवरांचं आपल्या व्यासपीठावरती शुभागमन झाले. त्यांचा शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने आम्ही खऱ्या अर्थाने ते पूर्ण करणार आहोत. खऱ्या अर्थाने आपण पाहिले तर AK ट्रॉफीचे दमदार आयोजक तथा आपण पाहतोय खऱ्या अर्थाने अध्यक्ष, रेवर ग्रुप संघटनेचे उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते, सन्मानाने आपण पाहिलं तर अहमदभाई कांबळे यांचं व्यासपीठावरती शुभागमन झालं. आणि विनायकला खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर 500 रुपयांचं पारितोषिक देखील आपण इथे पाहतोय त्यांच्या वतीने देण्यात येईल. खऱ्या अर्थाने आपण पाहिले तर व्यासपीठावरती शुभ सन्मान देखील आपण तिथे करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळतोय लगेच. सामनावीर मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान होत आहे. मायेची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि आपल्या स्पर्धेतील एक गोड आठवण देऊन, मोमेंटून देऊन आपण सन्मानित करतोय अहमदभाई कांबळे यांना. येस, व्यासपीठावरती आपण पाहतोय खऱ्या अर्थाने मान्यवरांचा शुभ सन्मान सोहळा. AK ट्रॉफीचे दमदार आयोजक तथा आपण पाहतोय उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते ज्यांच्या माध्यमातून